नमस्कार. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. हळद खरंच पिवळं सोनं बनतीये का? ही जी तेजी आलीये ती शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे की फक्त एक तात्पुरता बुडबुडा? चला आज यामागचं नेमकं गणित काय आहे तेच सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, बाजारात सध्या हळदीला अक्षरशः पिवळं सोनं म्हटलं जाते. ही चर्चा इतकी का वाढलीय आणि यामागे खरंच काही तथ्य आहे का? पण या सगळ्या चर्चेतला सगळ्यात महत्वाचा प्रश्न एकच आहे. ही जी दरवाढ होतीये ती शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सोन्यासारखी संधी ठरेल का? चला, यामागची कारणं शोधायला सुरुवात करूया. तज्ज्ञांचा अंदाज आहे की हळदीचे भाव प्रति क्विंटल 20,000 रुपयांचा टप्पा सुद्धा ओलांडू शकतात. आता हा आकडा खूप मोठा वाटतो नाही का? पण यामागे बाजारातली दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे पुरवठा कमी झालाय आणि दुसरं म्हणजे मागणी प्रचंड वाढलीय. तर या दरवाढीमागचं पहिलं वहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे पुरवठ्यातली घट. पण हा पुरवठा नेमका किती आणि का कमी झाला ते पाहूया. हे बघा, यावर्षी आपल्या देशभरात हळदीचं उत्पादन जवळपास 20 ते 25% कमी झालंय. आता ही घट खूप मोठी आहे आणि याचा थेट परिणाम बाजारातल्या हळदीच्या आवकेवर झालाय, ती कमी झाली आहे. आणि इथेच अर्थशास्त्राचा तो साधा सोपा नियम लागू होतो. एका बाजूला पुरवठा कमी होतोय आणि त्याचवेळी मागणी मात्र वाढतच चाललीय. साहजिकच यामुळे हळदीच्या दरावर प्रचंड दबाव आलाय आणि तो वरच्या दिशेनेच जातोय. बरं, पुरवठा कमी झाला हे तर कळलं, पण त्याच वेळी ही मागणी इतकी अचानक का वाढली? याचं उत्तर आपल्या भारतीय हळदीच्या एका विशेष गुणामध्ये दडलंय. याचं मुख्य कारण आहे कर्क्युमिन. हो, हा आपल्या भारतीय हळदीमधला एक असा महत्वाचा घटक आहे ज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. आणि याच कर्क्युमिनमुळे जगभरातून आपल्या हळदीला अक्षरशः उचलून घेतलं जातंय. विशेषतः बोलायचं झालं तर अमेरिका, युरोप आणि आखाती देश या सगळ्या देशांमध्ये भारतीय हळदीची मागणी जबरदस्त वाढलीय. हे देश आता आपले मोठे ग्राहक बनले आहेत, ज्यामुळे निर्यातीला मोठी चालना मिळाली आहे. आणि या वाढत्या मागणीला आणखी एका गोष्टीची साथ मिळते, ती म्हणजे आपला कमजोर झालेला रुपया. आता रुपया कमजोर झाल्यामुळे परदेशातल्या खरेदीदारांना आपली हळद स्वस्त वाटते. त्यामुळे ते अजून खरेदी करतात, निर्यात वाढते आणि आपल्या देशांतर्गत बाजारातही दर टिकून राहतात. तर परिस्थिती एकदम स्पष्ट आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त. मग अशावेळी शेतकऱ्यांनी काय करायला हवं? त्यांची योग्य रणनीती काय असली पाहिजे? हा प्रश्न आजकाल अनेक शेतकऱ्यांच्या मनात येत असणार. तर अशा परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला काय आहे? तज्ज्ञांचा सल्ला अगदी सरळ आणि सोपा आहे. पहिली गोष्ट, बाजारावर नीट लक्ष ठेवा आणि माल विकायची अजिबात घाई करू नका. आणि दुसरी गोष्ट, योग्य वेळेची वाट पहा. जेव्हा भाव एकदम तेजीत असतील तेव्हाच हळद विकली तर सगळ्यात जास्त नफा मिळू शकतो. चला, आता पुढे काय होऊ शकतं ते पाहूया. ही जी तेजी आहे ती किती काळ टिकेल, बाजाराची पुढची दिशा काय असेल? सध्या तर दर वाढत आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढच्या 1-2 महिन्यात हे भाव 18 ते 20,000 रुपये किंवा त्याही पुढे जाऊ शकतात. अर्थात मालाचा दर्जा जितका चांगला तितका भाव जास्त मिळणार. पण 2 महिन्यानंतर बाजाराचं चित्र बदलू शकतं, कारण ते पूर्णपणे पुढच्या हंगामातल्या पिकाच्या अंदाजावर अवलंबून असेल. या सगळ्या विश्लेषणाचा एकंदरीत अर्थ काय? तर सध्याची परिस्थिती ही शेतकऱ्यांसाठी जास्त परतावा मिळवण्याची एक मोठी संधी निर्माण करत आहे, हे नक्की. पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न उरतोच. ही जी दरवाढ झालीये ती खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरेल का? यावर विचार करायला नक्कीच हवा.